नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहेत जी थेट तुमच्या भविष्यासोबत जोडली आहे। चुकीच्या पद्धतीने पीक विमा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांवरती आता थेट सरकार कारवाई करणार आहे आणि फक्त पीक विमाच नाही तर पुढील 5 वर्ष कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही। तुमच्या आधार कार्डवर ब्लॉक येणार आहे आणि त्याचबरोबर PM किसान योजना, लाडकी बहीण योजना, शेततळे, शेड सारख्या कुठल्याही योजना तुम्हाला मिळणार नाहीत। म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील वाचा आणि इतरांना देखील वाचवा। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया सरकार यंदा 2025 ते 26 या खरीप आणि रब्बी हंगामी सुधारित पीक विमा लागू केले आहे। या योजनेमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने विमा अर्ज करतील त्यावर आता थेट कारवाई होणार आहे। तर मागच्या 2 वर्षांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतला होता। 2024 मध्ये तब्बल 590,000 बोगस अर्ज देखील भरले गेले होते आणि यामध्ये अनेकांना चुकीचा लाभ देखील मिळाला होता। या गैरव्यवहारामध्ये मोठा हात होता CSC केंद्र चालकांचा। मागच्या वर्षी राज्यभरात 170 CSC केंद्र चालकांची ID ब्लॉक करण्यात आली होती। त्यातील 63 जणांवर FIR देखील झाला आहे आणि 4 CSC सेंटर चालक हे परराज्यातले, बाहेरच्या राज्यातले होते। पण यंदा सरकार फक्त CSC केंद्रावरच नव्हे तर थेट शेतकऱ्यांवर देखील कारवाई करणार आहे। तर नवीन GR काय म्हणतोय ते देखील, त्याची तरतूद काय आहे ते देखील आपण यामध्ये जाणून घेऊया। केंद्र शेतकऱ्यांच्या 7/12 मध्ये फेरफार करून किंवा बोगस 7/12 दाखवून अर्ज करणे, प्रत्यक्ष लागवड नसलेली पिकाची नोंद दाखवणे, खोटी कागदपत्रे देऊन पिकाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणे यावर आता सरकार फौजदारी कारवाई करणार आहे। विशेष म्हणजे महसूल विभागाच्या कागदावर चुकीच्या पद्धतीने नोंदी केल्या तर तहसीलदारावर देखील थेट फौजदारीची कारवाई करण्याचा अधिकार देखील देण्यात येणार आहे। तर यामध्ये काय होणार आहे तर ते देखील जाणून घेऊया। अशा शेतकऱ्यांचे नाव थेट काळ्या यादीमध्ये टाकले जाणार आहे। त्या शेतकऱ्यांना आधार कार्ड नंबर हा 5 वर्षासाठी कोणत्याही शासकीय योजनेसाठी हा आधार कार्ड नंबर ब्लॉक केला जाणार आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। ज्या खाली दिलेल्या योजना आहे त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। पहिली योजना आहे पीक विमा योजना, PM किसान सन्मान निधी योजना आणि लाडकी बहीण योजना, शेततळे, शेडनेट, विहीर यासारख्या अनुदानात जे काम दिलं जातं आणि त्या देखील त्यांना मिळणार नाही आणि सरकारच्या इतर सर्व योजना देखील त्यांच्यासाठी बंद केल्या जातील। तर आता सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात काय घ्यायचं आहे ते देखील जाणून घेऊया। आपले पीक विमा अर्ज करताना काळजी घ्यायची आहे। खोटी कागदपत्रे किंवा चुकीच्या पद्धतीने अर्ज अजिबात करू नका। CSC केंद्र किंवा एजंटवर विसंबून न राहता स्वतः तपास करा। तुमच्या नावावर कोण बोगस अर्ज करत नाही ना हे देखील तुम्ही सतत पाहत राहायचे आहे। मागील 2 वर्षांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावरती त्यांना माहिती नसताना देखील बोगस अर्ज आले होते। त्यामुळे कोणत्याही अनधिकृत व्यक्तींना आधार कार्ड, 7/12 बँक डिटेल देताना विशेष काळजी घ्यायची आहे। शेवटी काय महत्त्वाचं आहे ते देखील जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, सरकार आता थेट शेतकऱ्यांवर कारवाई करणार आहे। म्हणूनच सावधान रहा, योग्य पद्धतीने अर्ज करा आणि स्वतः आणि कुटुंबाला 5 वर्षाच्या संकटातून वाचवा। तर अशा पद्धतीने तुम्ही आता स्वतःचा अर्ज स्वतः करायचा आहे। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या संघर्ष योद्धा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।